2 चमचे ही साखर मी घातलेली आहे. आपण ज्यावेळेला केक बनवतो त्यावेळेला गाठ कसली राहू नये बरं का, म्हणून मी अगोदर साखर की नाही ह्या दुधात मिक्स करून घेतलेली आहे. आता ह्या दुधात 1 चमचा व्हिनेगर, 2 चमचे साखर, 2 टेबलस्पून म्हणा असे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे बरं का. ह्या मेजरमेंटच्या फुलपात्र 1 फुलपात्र रवा, त्याच मापानं 1 कप मैदा, एक सपाट म्हणायचं ना म्हणजे 1/3 सोडा, बेकिंग पावडर. तर हे मी बाजूला ठेवतो. मग अशी दूध घेतलं होतं, दूध आणि साखर ह्यात आपण मेल्ट केले बरं का. हे बघा हे. तर ह्यात मी हे व्हिनेगर आहे, एक चमचा वरून यात मी व्हिनेगर घालते. त्यात मी मगाशी साखर घालून ठेवली होती बरं का. आता हे असं दूध बारीक बारीक ही फुटा लागले बरं का. हे 1 चमचाभर रिफाइंड तेल घेतोय मी, की ज्याला कसलंच वास नाही, असं वास येणारं तेल वापरू नका. हे व्हॅनिला आहे बरं का, हे व्हॅनिला एसेन्स आहे इतकंच. दुसऱ्या भांड्यात मी ट्रान्सफर करणार. आता हे सगळं चाळून घेतलं आहे. त्यात सोडा पण घातलाय बरं का मी, बेकिंग सोडा घातलाय, बेकिंग पावडर घातलाय आणि रवा एक फुलपात्र रवा आणि 1 फुलपात्र मैदा असं याचं मिश्रण केले. थोडंसं मीठ पण टाकलं यात मी. हे कुकर ठेवते बरं का गॅसवर. हे असं ठेवलेलं आहे मी, गरम करायला ठेवले. आता हे सगळं मिश्रण मी एका अँगलला असं करून घेत आहे. यात गुठळी बिटळी राहता कामाची नाही बरं का. थोडासा कलर मी ह्यात ऍड करते. हा खाण्याचा कलर आहे.
बेकिंग सोडा पण घातलेला आहे बरं का. आता हे 40 ते 45 मिनिटासाठी मी याला एकदम बारीक आचेवर शिजवून घेणार, बेक करून घेणार. तर असा हा केक तयार होते बघा. असा स्पंजी स्पंजी केक तयार होते बरं का. पाहू शकता एकदम सॉफ्ट. एकदा हे मी सांगितल्या प्रमाणात तुम्ही हा केक करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.